थांबा थांबा, मागच्या व्हिडिओत जो कट केलेला होता ब्लाऊज तो इथे मी शिवून दाखवणार आहे, 4 टक्सवाला। इथे सगळ्यात आधी मी काज बटन पट्टी तयार करून घेणार आहे। अस्तर हे कस्टमरने दिलेलं जरा कमी पडत होतं, त्याच्यामुळे या पट्ट्या मला जोडाव्या लागल्यात। आता ह्या जोडून झाल्यात आणि मी आधी जोडून ठेवते म्हणजे त्या हरवत नाहीत। ही कमर पट्टी आहे। त्यानंतर मी जी पायपिंगसाठी कापड लागणार ते इथे जोडून घेत आहे, म्हणजे जी पट्टी लागणार आहे ती करून घेत आहे। एका साईडने दुमडून घेतली। त्यानंतर योकपट्टी कमी पडत होती। आता एवढीशी साडी, त्यात छोटासा पीस आणि त्यात हे बघा हे असे जे पातळ साड्यांचे पीस असतात ते असेच असतात। या ब्लाऊज पीसना जास्त कोस असतो म्हणून हे साडीचा पॅच दिसत आहे। योकपट्टीला मी अस्तर जोडून घेतलं, जादाचं कापड कापून घेतलं। आता स्लीव्जला कापड कमी पडत होतं अस्तरचं, ते इथे पॅच मी लावून घेत आहे। काखेकडे हे येणार आहेत, दोन्ही पॅच लावून त्याला दाबशिलाई देखील मी देऊन घेतली। आता स्लीव्ज वर हा अस्तरचा ठेवून त्याला खालून शिलाई घालून घेतली, हे बघा, म्हणजे जिथे दंड गेल असतो तिथे। मग अस्तर पलटलं आणि इथे आता मी दाबशिलाई देऊन घेत आहे। अत्यंत सुसुईत कापड आहे, हा सरकतो आहे, तरी पण मी इथे शिलाई घालून घेतली म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवायला सोपं होईल। जादाचा भाग मी इथे कापून टाकला, मध्ये नॉच देऊन घेतला, व्यवस्थित कटिंग झालेलं आहे की नाही बघितलं आणि जादाचा भाग इथे जो दिसतोय तो कट केला। आता हे बघा मध्यभागावर खूण केली। याला छोटीशीच लेस होती, मग ती पाठीला काय दिसणार नाही म्हटलं हाताला जोडूया। मध्य काढला लेसचा आणि बघा अशा प्रकारे ठेवून याला शिलाई देऊन घेतली। आणि आता ही इथे पूर्ण झालेली आहे शिलाई। त्यानंतर मी इथे फ्रंट भाग तयार करून घेत आहे, अस्तर जोडून घेत आहे। 4 टक्सचा हा ब्लाऊज आहे। इथे चारही बाजूने शिलाई देऊन झाली आणि जादाचा जो भाग होता तो कापून घेतला, दुसरा भाग देखील मी तसाच करून घेतला। आता सगळे टक्स देऊन घेऊयात। मार्किंग केलेले होते टक्स ते देऊन घेतलेत आणि चारही टक्स माझे इथे देऊन झालेले आहेत, हे बघा। आता याला योकपट्टी जोडूयात। योकपट्टी जोडताना मी नुसती साधी सिंपल जोडणार आहे, कवर शिलाई त्याला घालणार नाही आहे, ओव्हरलॉक करणार आहे, त्यामुळे डायरेक्ट पलटवली योकपट्टी आणि जोडून घेतली। दोन्ही योकपट्ट्या जोडून त्याला ओव्हरलॉक केलं। आता दाबशिलाई देऊन घेऊयात। दाबशिलाई देऊन झाल्यावर त्याला सरळ कापून घेऊयात आणि इथे कमरेचं माप टाकलं मी आणि सरळ शिलाई देऊन घेतली आणि जादाचा भाग कापून टाकला। इथे गळ्याकडे बघा जादाचं कापड दिसतंय, ते आखून घेतलं मी, कापलं नाही आहे। इथे मला हुक लूपपट्टी करायची आहे, ही लूपपट्टी आहे। आता ती मी जोडून घेतली आणि त्याला डबल शिलाई करून घेतली। ही हुक पट्टी आहे, ही बघा। जादाचं गळ्याकडचं जे कापड आहे ते मी तसंच ठेवलं आणि शिलाईत घेतलं आहे। ते दोन्ही भाग माझे तयार झालेत। आता वर खाली गळा होत होता आणि जरा त्याचा आकार व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून मी त्याला व्यवस्थित कट करून घेतलं। आता व्यवस्थित दिसतोय। आता जो बॅक साईडचा भाग आहे त्याला मी अस्तर जोडून घेतलं। अस्तर जोडून झाल्यानंतर इथे जादाचा भाग कापून टाकला आणि त्यानंतर याला आता आपल्याला टक्स द्यायचे आहेत। शिलाई माया सोडून दुमडून घेतलं, टक्स आखून घेतले। आता याला सरळ शिलाई दिली, कारण ते वर खाली होणार असतं टक्स नाही तर, आणि दोन्ही टक्स मी देऊन घेतले। याला कमरपट्टी जोडून घेतली। टक्सच्या इथे मी एक छोटी चून देऊन घेतली, दाबशिलाई करून घेतली। आता दोन्ही साईडने 2-2 इंच असं मी शिलाई देऊन घेतली। जादाचा भाग कापला। फ्रंट आणि बॅक जोडून घ्यायचे आहेत, शोल्डरकडे ही शिलाई येते, डबल शिलाई करून घेतली, शोल्डर जोडून घेतले। आता जादाचा भाग काखेकडचा होत होता तो मार्क करून घेतला। अस्तर आणि मेन फॅब्रिक वेगवेगळं होऊ नये म्हणून शिलाई देऊन घेतली आणि जादाचा भाग कापून टाकला। आता त्याच्यानंतर मी इथे जी पायपिंगसाठी पट्टी करून ठेवलेली होती ती लावून घेतली। जादाचं जी पायपिंग पट्टी होती कापून घेतली, डबल शिलाई देऊन घेतली इथे आणि त्यानंतर जादाचं जे दोरे वगैरे निघत होते ते कापून घेतले। आता याला व्यवस्थित पायपिंग करून घेणार आहे आणि पायपिंग इथे माझी
पूर्ण झालेली आहे. आता स्लीव्ज जोडताना लक्षात आलं शोल्डर जरा वर खाली दिसत आहेत. हे बघा, ते शिलाई देऊन व्यवस्थित त्याला कापून घेतलं, शेप दिला व्यवस्थित आणि इथे मी स्लीव्ज जोडायला मधूनच सुरुवात केलेली आहे शोल्डरकडून. जास्त ताणून घ्यायचा नाही स्लीव आणि दोन्ही साईडने म्हणजे बॅकला आणि फ्रंटला अशा प्रकारे स्लीव लावून घेतलेली आहे. आता याला शिवून झाल्यानंतर डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई दिली. आता दोन्ही भाग म्हणजे बॅक आणि फ्रंट व्यवस्थित जोडतात काय नाही बघितलं, तर जरा जादा दिसत होता त्या भागाला मी शिलाई देऊन घेतली. म्हणजे आता व्यवस्थित वर खाली न होता ब्लाऊज व्यवस्थित जोडला जाईल. यानंतर मी दुसरा स्लीव्ज देखील तयार करून घेतला. आता साईडला जी शिलाई असते ती देऊन घेतली आणि याच्यानंतर मी आता त्याला फिटिंग शिलाई देणार आहे. आता मापून घेऊया. आधी कमरेचं माप टाकून घेतलं आणि इथे छातीचं माप टाकून घेतलं, स्लीव्जचं माप टाकून घेतलं आणि तिन्ही पॉईंट जोडून घेतले आणि इथे एकूण मी 4 शिलाई देऊन घेतल्या आणि अशा प्रकारे इथे एका बाजूची फिटिंग झालेली आहे. जादाचा भाग कापून घेतला, दुसऱ्या साईडला तसंच केलं आणि याला आता ओव्हरलॉक करणार आहे. जादाचे दोरे इथे कापून टाकायचे, नाहीतर ते कमरेकडे लटकत राहणार. ओव्हरलॉक केल्यानंतर हा ब्लाऊज पूर्ण झाला. याला हातशिलाई करायची आहे. हातशिलाई करून हा ब्लाऊज पूर्ण होईलच. बाय.